टिंबर मार्केट परिसरातील एका तरुणीला फूस लावून पळवून नेण्यात मित्राला मदत केल्याच्या संशयातून तरुणीच्या नातेवाईकांनी सोमनाथ प्रणील कांबळेवर तलवार हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सिद्धेश कांबळे, ओंकार कांबळे, सौरभ कांबळे या तिघांना ताब्यात घेतले। टिंबर मार्केट परिसरातील एक तरुण आणि तरुणी रविवारी सकाळी पळून गेलेत। तरुणीला पळवून नेण्यात सोमनाथ कांबळेनं त्याच्या मित्राला मदत केल्याचा संशय तरुणीच्या नातेवाईकांना होता। यातूनच रविवारी सायंकाळी तिघेजण सोमनाथच्या घराबाहेर आले। चहा पीत बसलेल्या सोमनाथला बाहेर बोलवून त्यांनी विचारणा केली। त्यावेळी एकानं सोमनाथवर तलवारीनं हल्ला केला। नातेवाईकांनी घरातून बाहेर धाव घेताच हल्लेखोर तरुण पळून गेले होते। दरम्यान जखमी सोमनाथवर सध्या CPR मध्ये उपचार सुरू आहेत। जुना राजवाडा पोलिसांनी सोमनाथ कांबळेवर हल्ला करणाऱ्या सिद्धेश कांबळे, ओंकार कांबळे, सौरभ कांबळे या तिघांना आज सकाळी ताब्यात घेतले। या तिघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील अधिक तपास करत आहेत।